राज्यातला सत्ताधारी आणि विरोधकांमधला राजकीय संघर्ष अगदी टोकाला पोहोचलाय। पण या राजकीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र खूप दूर कुठेतरी निघून गेलेत असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि आता आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला सुरूच आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती गंभीर आरोप केला। INS विक्रांतच्यासाठी म्हणून जो पैसा गोळा केला गेला त्या पैशाचं झालं काय असा सवाल करत त्यांनी किरीट सोमय्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। भाजपकडून सतत होणाऱ्या आरोपांमुळे बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेनं आता टॉप गिअर टाकत भाजपवरच हल्लाबोल केलाय। भारताचं गौरव असलेली INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत जमा झालेल्या तब्बल 57 कोटी रुपयांचा सोमय्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। यासाठी पुरावा म्हणून त्यांनी चक्क राजभवनाच्या पत्राचा दाखलाही दिलाय। त्या युद्ध नौकेचा लिलाव मांडला, त्याच्यातून पैसे गोळा केले, लोकांना फसवून फ्रॉड काही कोटी रुपये त्याने आणि त्यांच्या मुलानं, त्याचे पुरावे समोर आले आणि म्हणता पुरावे कुठे आहेत? तुमचंच राजभवन आहे ना भारतीय जनता पक्षाचं, आमचं नाही आहे। तिकडे तुमचेच आदेश पाळले जातात। त्याच राजभवनाने भ्रष्टाचाराचा पुरावा दिलाय। विक्रांतच्या भ्रष्टाचारावरून संतापलेल्या संजय राऊत यांनी सोमय्यांची पाठराखण केल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला। मला आश्चर्य वाटतं श्री देवेंद्र फडणवीस यांचं, मला खरोखर आश्चर्य वाटतं। दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती हिंदुत्व शिकवतात आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं एका राष्ट्रद्रोही देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला, आजचे आमचे मोहनराव भागवतजी सरसंघचालक यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल। संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर राज्यभरात शिवसेनेकडून सोमय्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। मुंबई, औरंगाबाद, नाशिक, हिंगोली, नांदेड, बुलढाण्यासह अनेक शहरात सोमय्यांच्या विरोधात आंदोलन केलं गेलं। यावेळेला संतप्त शिवसैनिकांनी सोमय्यांच्या प्रतिमेलाही जोडे मारले। दरम्यान या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सोमय्यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये तक्रारही दाखल केली आहे। त्या एवढ्या तक्रारी झाल्यानंतर मग सगळं तिथे त्या ठिकाणी प्रेशर तर त्याला अटक होणारच, तो काही प्रश्न येत नाही। किरीट सोमय्या त्याच्या मुलाला अटक होईल। सोमय्यांनी 2014 मध्ये विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची सेव्ह विक्रांत ही मोहीम सुरू केली होती। या मोहिमेत 57 कोटी रुपये जमा झालेले होते। ही रक्कम आपण राजभवनाकडे सुपूर्द करू असं सोमय्यांनी सांगितलेलं होतं। मात्र माहिती अधिकारांतर्गत राजभवन कार्यालयाला तशी विचारणा केली तेव्हा आमच्याकडे असे कोणतेही पैसे जमा झालेले नसल्याचं सांगितलं गेलं। सोमय्यांनी लोकांकडून जमा केलेले हे पैसे 2014ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आणि काही पैसे निकॉन इन्फ्रा या कंपनीत वळवल्याचा संजय राऊत यांचा आरोप आहे। राऊत यांच्या आरोपांनंतर आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांवर माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केलेली होती। या तक्रारीनंतर सोमय्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। लोगों से विश्वास संपादन करके 57 अंदाजे और इससे ज़्यादा रकम रुपए लोगों के पास से जमा की। इसके लिए आज टॉम्बे पुलिस स्टेशन में IPC सेक्शन 406, 420 और 34 अन्वय गुन्हा दाखल किया गया है। भ्रष्टाचाराच्या या आरोपांनंतर किरीट सोमय्या यांनी सुद्धा आपण प्रत्येक चौकशीला तयार असल्याचं सांगितलं। 58 कोटी गोळा केले, कसे बॉक्सेस वापरले, कुठला 4 बिल्डरकडे मनी लॉन्ड्रिंग केलं, हे सगळं संजय राऊतनी काल स्वतः सांगितलं आहे। ती माहिती जनतेसमोर ठेवावी। आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहोत आणि कुठल्याही चौकशीला घाबरत नाही। ठाकरे सरकारचे घोटाळे काढतोय, काढतच राहणार। किरीट सोमय्या आणि भाजप नक्कीच बॅकफूटवर गेलाय। त्यामुळे आगामी काळात
शिवसेनेनं पेटवलेलं हे विक्रांत प्रकरण त्या युद्ध नौकेसारखं भंगारात निघणार की सोमय्यांना महागात पडणार हे स्पष्ट होईलच. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आणि मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.